नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे। शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। या दौऱ्यादरम्यान शरद पवार विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। यातूनच ते आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवत काही दिवसांआधी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपाला मोठा धक्का दिला। समरजित घाटगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला। त्यानंतर आता कोल्हापुरात शरद पवार भाजपाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत। चंदगडमधील भाजपाचे नेते शिवाजीराव पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचा मोठा नेता शरद पवार यांच्या गळाला लागला असल्याची चर्चा होत आहे। चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार असल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। भाजप नेते शिवाजीराव पाटील तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे। शरद पवार यांच्या पक्षाकडून पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती आहे। शिवाजीराव पाटील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। कागलमधून समरजित घाटगे यापूर्वीच पवारांच्या पक्षात आले आहेत। आता चंदगडमधून शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत। शिवाजीराव पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होऊ लागल्याने भाजपाचे कार्यकर्ते चिंतेत आहे। भाजप नेतृत्व कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष देणार की नाही असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजीराव पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश केला तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी हा मोठा धक्का असेल। येत्या काळात शिवाजीराव पाटील हे काय भूमिका घेतात, शरद पवार गटात प्रवेश करतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।